दिलदार राज ठाकरे तर कुजके उद्धव असं का सगळेच म्हणतात तर ऐका. राज ठाकरेंचे विचार थेट असतात, त्यामध्ये कधी बदल होत नाही. आणि त्यांचे विचार ऐकल्याने माणसात नक्कीच बदल होतो. आणि राजसाहेब खरंच काहीतरी आतून बोलत आहेत, तळमळीने बोलत आहेत, हे लोकांना कळून येतं. त्यामुळे राज ठाकरे लोकांच्या हृदयात राहतात. राज ठाकरेंवर लोकांचं प्रेम आहे. पण त्यांचा भाऊ हा त्या तळमळीने बोलत नाही. उगीचं बोलायचं म्हणून काहीही बोलत सुटतात. कशाचाही कशाला अर्थ लावत सुटतात. त्यांनाच कळत नाही आपण काय बोलत आहोत. उगीचं सारखं काय ते ओठांवर बोट लावायचं, अंगात ताकद नसल्यासारखं फिरायचं, मधूनच हात खालीवर करायचं, खोट तोंड जगाला मनात वेगळं आणि तोंडावर वेगळं दाखवायचं. हे असले उद्धव ठाकरे आहेत. सगळं आपल्याला पाहिजे आणि आपणच सगळं काही आहोत, अशा आविर्भावात हे महाराज असतात. त्यामुळे यांच्यासोबत कोण राहील नाही आणि पुढे सुद्धा कुणीही टिकणार नाही. आता कालचाच विषय बघा मित्रांनो. कालची सभा ही फक्त मराठीसाठी होती असं राज ठाकरे यांनी आधीच कित्येक वेळा सांगितलं होतं. कालच्या सभेत कोणताच झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाती काढल्या, धर्म काढले, एकमेकांचे वाभाडे काढले. आणि राजसाहेबांनी जे भाषण केलं ते फक्त मराठीसाठी केलं आणि लोकांना सुद्धा पटलं. बाकी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरेंचा फायदा होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपुष्टात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली गेम त्यांना निकाल लागल्यावर कळेल. बाकी मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या रॅलीत तुम्हाला मुसलमानांचे झेंडे दिसायचे, परत खोटं हिंदुत्व घेऊन महाराज पुढे यायचे आणि आता राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्द्यापाठी लपण्याचा आणि आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कॉमेंटमध्ये मांडा.